ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज काय मार्गशीर्ष चतुर्थी. आज काय आहे? गणेश जयंती. ही वर्षातून 3 वेळा साजरी केली जाते. भाद्रपद महिन्यामध्ये मातीची करतात, चतुर्थीला करतात, अंगारकी चतुर्थीला, आणि ही आजची जयंती. आता ज्या वेळेला गणपतीनं पार्वतीनं काय केलं होतं, शंकर तपाला गेल्यानंतर प्रत्येक बाईला असं वाटतं लग्न झाल्यावर मला मुलगा पाहिजे. आणि आज काय करतात, अशी बावली आणतात आणि ती बावली म्हणजे चिंतन असतं, ते ध्येय असतं. आणि संजीवनी मंत्र तिला दिला होता आणि तिने अंगाचं उठणं आणि चंदन आणि हळद ते दोन्ही काढलं आणि त्याची गणपतीची मूर्ती बनत होती. आणि संजीवनी मंत्रामुळे तो जिवंत झाला. जिवंत झाल्यानंतर मग आता त्याला काम, मग तसं आईचं काम करायचं. पूर्वी पद्धतच होती, मुलगा जन्माला आला, बाप आणि आई यांचं काम करायचं. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये वंशाला दिवा कशा पाहिजे, आईबापांना सांभाळण्याकरता, मदत करण्याकरता ही परंपरा आहे. ही चीनमध्ये तीच आहे काय. पण आज त्याचं काय झालं, वेगळं झालेलं आहे. वंशाला दिवा फक्त पाणी द्यापुरता झाला, सांभाळ करायचा नाही, अनाथ आश्रममध्ये येऊन लावायचे. पण गणपतीनं सेवा केली आणि मग तिथं शंकर आला जेव्हा वनातून, आणि मग नंदीचं त्याचं लढाई झाली. नंदीला ऐकला नाही तो, मग शंकरानं त्याचं मुंडकं उडावलं, ते सुपारीच्या झाडावर गेलं, अटकून बसलं. पार्वती रडायला लागली, त्यानं खरी पैठी सांगितली. मग हातीचं मुंडकं कापलं आणि त्याला बसावलं. आता ती सुपारी जी आहे ना, ती सुपारीची आपण आज पहिली पूजा करतो काय. आणि मग सगळे देव आले, देवाने त्याला आशीर्वाद दिला. आणि जशी तू सेवा केली आईची, तर तुला पहिला मान तुला राहील काय. आज गणपतीची पूजा का केली जाते, कोणत्याही कामाला, का तू त्याने काय केलं, आईवडिलांची सेवा केली. एकदा शंकर पार्वतीनं काय सांगितलं, ज्या वेळेला आपला कार्तिक स्वामी पृथ्वीला 3 प्रदक्षिणा करायच्या, तर त्याचा का मोर होता. गणपतीनं शंकर पार्वतीला 3 फेऱ्या मारल्या, मग त्याला रिद्धी सिद्धी 2 बायका दिल्या. आणि सगळ्या देवाने वर दिला, जो मुलगा आईवडिलांची सेवा करतो, मायबाप काशी त्याने जावे तीर्थाशी. आईबापाची सेवा करणाऱ्याला काय मिळतं, काशीचं पुण्य मिळतं. आणि आज त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. म्हणून तुम्हाला जर गणपतीसारखा मान पाहिजे असेल तर आईवडिलांची सेवा करा, वडीलधारांची सेवा करा. आणि खरं सुख कुठे, आईवडिलांच्या पायापाशी. म्हणून गणपतीचा मान जसा मिळाला तसा तुम्हाला जर मिळवायचा असेल तर तुम्ही आईवडिलांची सेवा करा. हे जर तुम्हाला पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.